हॅलो फ्रेंड्स. तर आज सगळे आम्ही जात आहोत देवीच्या दर्शनाला, कारण आज चिकूचा बड्डे पण आहे आणि त्याचं जावळ पण आहे. मग तिथं जाऊन देवीची पूजा वगैरे करून झाल्यावरती त्याचं जावळ आम्ही तिथे काढणार आहोत. तर त्यासाठीच आम्ही तिकडे निघालो आहोत. तर हे पहा, आणि चिकूची कशी मस्ती चालू आहे गाडीमध्ये, चिकूची आणि रोहनची, ते तुम्हीच पाहून घ्या. आणि चिकूची रोहनची तर समोर मस्ती चालू होती, पण पाठीमागं जे मोठे लेकरं आहेत त्यांची पण मस्ती चालू होती, आमच्या सगळ्याच्या पण गप्पा चालू होत्या. तर अशा प्रकारे रमत गमत आम्ही सगळेजण गेलो देवीच्या दर्शनाला. त्यानंतर जाताना पहा, आम्हाला असं शेतामध्ये ना ड्रॅगन फ्रूटचे झाड दिसले. तर त्याला अशा प्रकारे सगळं व्यवस्थित कवर करून हे केलं आहे, जेणेकरून त्याला सपोर्ट मिळेल म्हणून. आणि छान असं ड्रॅगन फ्रूटचं झाड वगैरे पाहून मग आम्ही इथं पोहोचलो देवीच्या जवळ, देवीच्या मंदिरासमोर. आणि आतमध्ये गेले गेलंच पहा, सगळ्यांचा असा गोंधळ चालू होता. काय कुठं ठेवलंय, हे विसरलं ते विसरलं, या सगळ्या गोष्टी चालू होत्या. इकडे बघा, इकडे बघा, इकडे बघ ना ताई. त्यानंतर आम्ही देवाची पूजा चालू केली देवीची. मी सगळीकडून हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं आणि त्यासोबत आम्ही नैवेद्य आणलं होतं. आणि नैवेद्यासाठी होत्या पुरणपोळ्या, आमटी, भजी, पापड आणि अजून गोड, त्यावरती साखर, अशा प्रकारे नैवेद्य आम्ही आणला होता. आणि त्यानंतर आम्ही देवीला साडी चढवली, याला आमच्याकडं पातळ म्हणतात. तर पातळ आम्ही असं देवीला चढून वगैरे आमची पूजा करून घेतली. आणि त्यानंतर नैवेद्यावर सगळं आम्ही वेगवेगळं आणलं होतं. त्यानंतर इथं येऊन सगळं मिक्स केलं, म्हणजे छोटे छोटे पुरणपोळीचा जे नैवेद्य होता त्यावरती सगळं आमटी, भात, भजे, पापड, या सगळं तिथं जाऊन तयार केले ताट नैवेद्य आणि तिथं देवाला ठेवले. त्यानंतर इथं राहिलेलं सगळं सामान आम्ही घेऊन, ताट वगैरे भरून, आमचं सगळं जे साहित्य होतं ते सगळं घेऊन आम्ही निघालो समोर आसराच्या दर्शनाला. आणि त्यानंतर इथं रोहन घंटी वाजवायचा प्रयत्न करतोय, पण त्याचा हात पुरत नाही, पण त्यांनी जंप करून शेवटी वाजवलीच. आणि त्यानंतर मग परी पण आली आणि याचं चालू होतं, मी वाजवणार असं या दोघांचं चालू होतं. कपडे घालायला लागत असते. ते सगळेच त्यानंतर मी दादूला आतमध्ये घेऊन गेले दर्शनासाठी आणि त्याचं दर्शन वगैरे, त्याला पाया पडवलं आणि दर्शन वगैरे होऊन मग आम्ही बाहेर आलो. आणि आता चिकूचं जावळ आम्ही इथं काढणार आहोत. आणि आता वेळ होती त्याची जावळ काढायची. तर हे पहा, आता इथं त्याचं जावळ काढायला चालू आहे, पण त्याचं चालू आहे रगरग.
चिकूचं सगळं जावळ नाही काढला आज, कारण त्याचा बड्डे आहे. तर आज बड्डे झाल्यावरती उद्या त्याचा सगळं जावळ आम्ही काढणार आहोत. आणि तर त्यानंतर आम्ही आसरा आहेत आमच्या, आसराच्या वगैरे पाया पडलो तर, आणि नारळ वगैरे फोडून झालं, नैवेद्य ठेवले, हळदी कुंकू लावलं आणि आसराचं दर्शन होऊन आम्ही आता इथे एक समोरच थोडं पुढं आलं की हॉटेल होतं, तिथं चहा घ्यायला थांबलो. आणि इथं चहासोबत सगळ्यांच्या काही ना काही गप्पा चालू होत्या. रोहन चिप्स खात होता आणि मस्त चहा होता गुळाचा, खूप छान. आता आम्ही सगळे निघलोत घरी जायला. चला तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय, टाटा.